जय जिजाऊ जय शिवराय। तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अवी जिंजुर्डे या यूट्यूब चॅनलवर। तर बघा, आज आहे नरक चतुर्दशी आणि उद्या आहे दिवाळी। तर सगळ्यांना दिवाळीच्या ॲडव्हान्समध्ये हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर बघा, तर आज नरक चतुर्दशी असल्यामुळं सगळ्यांची दिवाळीची तयारी चालू झालीच असणार आहे। खरं तर 2-4 दिवसापासूनच चालू झालेली असणार आहे। आणि बघा, आता संध्याकाळची वेळ झाली, म्हणजे आता 5-5:30 वाजत आलेले आहेत आणि मम्मीचं त्यांचं चाललेलं आहे आता लगेच दिवे लागणीचं म्हणजे तयारी। कारण काल परवा दिवशीपासून खरं तर आपल्याकडं म्हणजे दिवे लावले जातात। वसुबारस कोणी वसुबारसपासून पण लावतं, कोणी त्याच्यानंतर 1-2 दिवसांनी, म्हणजे खरं तर दिवाळीच्या 2-3 दिवस आधीपासूनच ही सगळी तयारी चालू झाली असती। कारण दिवे म्हणजे दिवाळी म्हणल्यावर दिवे वगैरे आणि खूप असं आनंदाचं वातावरण असतं सगळीकडंच। तर बघा, मी तर काय आता मस्त आराम चाललाय माझा। तर बाकीचं पण म्हणजे आता आणि त्या आत्ताच आले शॉपिंगला गेल्या होत्या, म्हणजे ड्रेस वगैरे घ्यायला। कारण दिवाळी म्हणल्यावर नवीन ड्रेस आणि लहान मुलांचं तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच किती म्हणजे एक्साइटेड होते 2-3 दिवसापासून। आज जायचं म्हणलं, मग चला या घेऊन। तर मी नव्हते गेले, बाकी दादा गेले होते, म्हणजे माझे पप्पा। पूजा गेली होती ड्रेस आणायला, आराला पण नेलेलं होतं, फक्त सोनपापडी घरी होती माझ्याजवळ आज। तर बघा, आता म्हणजे 5-5:30 वाजत आले आणि आत्ताशी ते घरी आले, कारण पूर्ण दिवसभर तिकडंच होते। कारण आता म्हणजे उद्या दिवाळी म्हणल्यावर आज ड्रेस आणायला गेले तर दुकानामध्ये म्हणजे इतकी गर्दी झाली ना, की म्हणजे सगळीकडं खूप सारं, म्हणजे सगळीकडं तीच गर्दी आहे दुकानामध्ये, ते सगळीकडं। तर त्यामुळं खरं तर अगोदर जायचं होतं, पण आरा तिकडे गेली होती आमच्या घरी, पण मग आली ती आणि म्हणलं चला मग आता ती आलीच आहे तर या सगळेजण मस्त शॉपिंग करून या, काय काय लागतं सगळं घेऊन या। तर आता आलेलं आहे ते घरी। तर इकडं पूजाचं चालू झालं लगेच वाती ते करून, आणि बघा पणत्या लावायला, कारण आता दिवे लागणीचा टाइम झालेला आहे। झालं का ग? आराम ती कुठे गेली? पिल्लू उठलं का ग? बरं। तर पिल्लू उठलं आणि पूजाने आता त्याला झोईतून काढून घेतले। आणि भैयाचं त्यांचं काय चाललेलं आहे? काय करते आरा? काय लावी ती? आणि इकडं भैयाचं चालू झालंय बघा, लगेच दिवाळीची तयारी, लाईट माळ लावायचं। सोना तू कुठे येऊन राहिली? काडीच पिठी आणायला गेली ती? चल ये पटकन। हा, आज नाही, उद्या आहे, उद्या दिवाळी। उद्या आहे, उद्या दिवाळी, उद्या। हा का? बरं बरं, चल मग काडीच पिठी आणली ना, जाय पूजा मावशीकडे देतील म्हणला लावा दिवे, जाय। हा हा, ते काय भैयाचं चालू झालं आता लाईट माळ लावायचं नाव, पूजा मावशीकडे दे। दिवा पाहिजे तुला, बाप्पा का द्यायचा? चला ना आपण पंचायत चाल। नाही चल, हा तू एक घे। काय झालं सोडूला? असा हात धर, असा बाहेर घ्यायची, असं धर, व्यवस्थित धर बघा। मी हातात एक घे, उभं आहे भाई, मामाकडे दे बरं का, तू दरवाजात ठेवा ना, जा बाहेर घेऊन। आणि चालू चल पुढच्या तिकडल्या दरवाजात घेऊन चल। काय झालं? ठेवल्या सोन्या? कुठं ठेवल्या? तू दुसऱ्या आण सोन्या। तर मस्त दरवाजात दोन्ही साईडला दिवे पण लावले बघा। अरे ठेवले बाई। आणि आता ना, हा इकडं तोंड करून ठेवा, इकडल्या साईडला पण चला तिकडं।
काय बाई काय चालू आहे तुमचं? हा? जोरात वाजवलं त्याला जोरात. बापरे. तर बघा आता आमची चालू झाली आता दिवाळी पोरींचे फटाके फोडायचं काम. आणि तर बघा आमच्या सगळे चिल्लर पार्टीना मस्त शॉपिंग केली आहे. सोनपाप तुझे कपडे दाखव. तो कपडे कुठे आहे? अरे तुझे कुठे आहे? अरे तू स्टॉप कोणता आहे? तर बघा करण साई सगळ्यांनी मस्त आज शॉपिंग केली. साई तू काय काय घेतलं? 2 ड्रेस आणि 1 पॅन्ट. 2 ड्रेस? बरं आहे बरं. दाखव ना मला मग. तर पहा आराचं सोनपापडी चालू झाली. सोनपापडी तुझा टॉप दाखव. तर आज सगळ्यांनीच भरपूर शॉपिंग केली आहे. करण तू? मी वस्त्र आणि पादत्राणे घेतले. बरं दाखव ना मला मग. तर बघा आपल्या साईला 2 ड्रेस घेतलेले आणि करणचा ड्रेस आहे. हा ना मग. आणि साई मामा छोटे पिल्लूसाठी काय आणलेलं आहे आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा साईनं स्पेशल आपल्या छोट्या बाळासाठी टेडी बिअर आणलेला आहे. आणि इकडे यांचं चाललेलं आहे लगेच बुट बिट घालून पाहायचं काम. तू घाल नाही तुझ्या आहे करते. आणि साईनी त्याच्यासाठी आणलेली बघा चप्पल डेली यूज साठी. नाही ना. आणि छोट्या बाळासाठी बघा स्वेटर आणलेले बघा मस्त असं स्वेटर आणलेलं आहे थंडीसाठी बाळाला. आणि ड्रेस पण आणलेला आहे. आणि आणखी एक ड्रेस आणलेला आहे साईनी म्हणजे काकीन त्यांनी आणलेला आहे आपल्या छोट्या पिल्लूसाठी. तर बघा छोट्या बाळाला भरपूर आता कपडे झाले आहेत. हा ना मग. मस्त आहे रे. लावायचं काय लगेच? बरं बरं चल मग. तर बघा मस्त असं आकाश कंदील पण आणला बाई आणि त्यांनी गावातून जाऊन त्याची चालू झाली आता तयारी. तिथं लावायचा वरती लावायचा असं वरती. तर बघा दिवाळी म्हणल्यावर एकदम दिवे ते आणि सगळं लाईट वगैरे एकदम सुरू झाले भारी. तर बघा अशा पद्धतीनं सगळ्यांची दिवाळीचं चाललेलं आहे सेलिब्रेशन. तर उद्या आहे दिवाळी. तर चला सगळ्यांनी काय काय शॉपिंग केली काय काय घेतलं ते पण आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि आता पिल्लू पण उठलेलं आहे. तर चला आजचा ब्लॉग मी तर संपवते. तर चला उद्या भेटूया उद्याच्या दिवाळीच्या ब्लॉगमध्ये. तर सगळ्यांना परत एकदा ॲडव्हान्समध्ये खूप खूप शुभेच्छा दिवाळीच्या. सगळ्यांनी खूप मस्त मजा करा एन्जॉय करा. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.